पारू, आपण सगळेच खूप थकलोय ग. आज आबांचं असं थेट येऊन बोलणं असो किंवा आईंचा राग, संताप, ह्या सगळ्याच गोष्टींचा खूप त्रास होतोय आता मला. माझ्यापेक्षा जास्त तुला या सगळ्याचा खूप त्रास होतो याची कल्पना आहे मला. प्रिया मॅडम, आज एका मैत्रिणीची जास्त गरज वाटत होती. तुम्ही 2 शब्द जरी बोललात ना तरी बरं वाटतंय मला. अरे तू काय बोलतेस ना कळतंय मला, पण मला आबांची खूप काळजी वाटते ग. तू बघितलंयस ना गावी आबा किती ताठ मानेने, मान सन्मानाने जगत होते, आणि इथे मुलींच्या सासरी असं एक मुलगी म्हणून आता नाही बघवते मला हे सगळं. तुला आईंचा स्वभाव माहितीये ना, काही झालं ना तरी त्या नाही ऐकणार आहेत. आणि आबांनाही मी चांगलंच ओळखते, ते पण खूप हट्टी आहेत. या सगळ्यात ना आपण काय करावं मला काही कळतच नाहीये. पारू, तू माझं एक काम करशील का? तुला पण आबा मुलगी मानतात ना, तू एकदा समजावून सांगशील का आबांना प्लीज? प्रिया मॅडम, तुम्ही शांत व्हा, नका लई विचार करू. आबासाहेबांमध्ये आणि देवी आईंमध्ये वितुष्ट येणार नाही याची आपण काळजी घेऊ. मी बोलते आबासाहेबांशी. तुम्ही शांत व्हा, बघू, रडू नका, समजा ठीक होईल. आज मी तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलंय कारण लवकरच आदित्याचा साखरपुडा होणार आहे आणि मला त्याच्या हातून तुम्हाला सगळ्यांना आहेर द्यायचा आहे. आदित्य, सगळ्यांना गिफ्ट्स दे आणि त्यांचे आशीर्वाद घे. सावित्री, ये. पारू, अगं तू विसरलीस का की आमच्या या किर्लोस्करांच्या घरात तू सुद्धा नोकराचंच काम करतेस? तू ये ना रांगेत. तू कशी पाठी उभी आहेस? ऐक ना, इथे ये रांगेत आणि तुझं गिफ्ट घे. ये. असं का करतेस? नोकरच आहेस ना तू पण. वहिनी, तुम्ही सांगा. पारू, ये पुढे गिफ्ट घ्यायला. आत्ता ये. पारू, तुझ्या लाडक्या मित्राचा साखरपुडा आहे ना, म्हणजे आदित्यचा. मग हा आहेर सुद्धा तोच देईल तुला. आदित्य, हे घे, तुझ्या मैत्रिणीला तुझ्या साखरपुड्याचा आहेर दे.
घे घे ग. ए पारू, मिळालं ना गिफ्ट. आता या सगळ्या साखरपुड्याची जबाबदारी तुझ्यावर आहे, लक्षात ठेव. त्यामुळे तयारी दुप्पट झाली पाहिजे. तू एक काम करतेस का? वहिनी काय करूयात, पारू तू ना रोज येतेस त्यापेक्षा 2 तास आधीच ये घरी. काय आहे, खूप तयारी बाकी आहे ना ग. तुझी फार मदत होईल. तुझ्या लाडक्या मित्राचा साखरपुडा आहे ना, हक्कानी कर सगळं. ये हा. माझ्या पारूच्या आयुष्यात काय वाढून ठेवले ना तेच कळत नाहीये मला. या घरची खरी मालकीण असून सुद्धा तिला नोकरांच्या रांगेत उभं केलं जातंय. तिला स्वतःला तिच्याच नवऱ्याच्या लग्नाची तयारी करायला लागते. म्हणजे पारू बाळाला किती त्रास होत असेल तिची कल्पना आहे मला. या सगळ्यात मला काहीच करता येत नाही. माझी पारू बाळ दुःखात असताना या सगळ्या गोष्टीचा कसा आनंद मानू मी. नकोय मला हे गिफ्ट. पारू, दादा जेवला का ग? त्यांनी जेवायला नकार दिला आहे. खरं तर मला पण भूक नाहीये. तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या, मी आराम करते. माझी इच्छा नाही जेवायची. देवी आई, काय झालं सावित्री? मला माफ करा पण मला हे गिफ्ट नकोय. अगो बाई, काय झालं? फार छोटं आहे का गिफ्ट? मोठं पाहिजे. हा काय काय सावित्री, मा झाला तुला? मालकांनी इतक्या प्रेमाने दिलंय ना हे गिफ्ट, मग कौतुकाने घ्यायचं. फालतूचे नखरे काय आहेत तुमचे? दामिनी, जरा थांब. काय झालं सावित्री, का नकोय तुला हे गिफ्ट? मॅडम हे गिफ्ट त्यांना म्हणजे त्यांचं नाहीये म्हणून त्या परत द्यायला आल्यात. तिचं नाहीये म्हणजे? त्यांचं नाही म्हणजे मगाशी कामाच्या गडबडीत आमच्या गिफ्टची अदलाबदल झाली. त्यांच्या लक्षातच नाही राहिलं ते. आता नीट बघितल्यावर लक्षात आलं असेल त्यांच्या, म्हणून ते गिफ्ट परत करायला आल्यात.